नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023मधील 80 ते 110 जे काही मॉडेल आहे त्यानुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्त नुकसानीच्या भरपाईची जी काही रक्कम आहे ते भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम 181 कोटी 6 लाख वितरित करण्याबाबत. म्हणजे 110%च्या वर जर नुकसान झाली तर ती जी काही रक्कम आहे ती राज्य शासन देतं आणि ती 181% 181 कोटी जी काही रक्कम आहे ती राज्य शासन आता वितरित करण्यात आहे. आणि त्या संदर्भातील हा शासन निर्णय क्रमांक 2 काल 4 ते 5 GR आले. त्याच्यापैकी हा दुसरा GR, पहिला GRचा व्हिडिओ आपण केला आहे. त्यासाठी चॅनलवर जा आणि बघा, तुम्हाला तिथे तो नक्की मिळणार आहे. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, कारण की अजून पुढचे GR तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. लाईक करायला तर विसरत नका जाऊ मित्रांनो. चला तर मग काय म्हणतोय शासन निर्णय तो बघूया. बघा, राज्य शासनाच्या वतीने भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023मधील 80 ते 110 मॉडेलनुसार 110%पेक्षा जास्तीचा नुकसान भरपाईचे दायित्व म्हणून 181 कोटी 6 लाख 99 हजार ही जी काही रक्कम आहे ही भारतीय कृषी विमा कंपनीस खालीलप्रमाणे वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात येणाऱ्याचा हा GR आहे. GR काय सांगतो की खरीप हंगाम 2023मध्ये बघा इथे दिलं आहे त्यांनी भारतीय कृषी विमा कंपनी आणि याच्यामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कम 541 कोटी 52 लाख रुपये एवढी आहे. एकूण अंतरिम नुकसान भरपाई 776 कोटी रुपये एवढी झाली. आता नुकसान भरपाई विम्याचे हप्ते जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार 143 कोटी इथं दिले. आता 110%पेक्षा जास्तीची जी काही रक्कम आहे ती 33.43 एवढी त्यांनी दिली. आणि राज्य शासनाचा जो काही हिस्सा आहे, राज्य शासनाचा हिस्सा म्हणजे 181 कोटी रुपये आता राज्य शासन पीक विमा कंपनीला देणार आहे. आता याच्यानुसार जे काही पीक विमा योजनेची आखणी करताना सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की 80 ते 110 जे काही मॉडेल आहे त्या बीड परभणी मॉडेलनुसार राज्यातील जास्त नुकसानीची टक्केवारी 110%पेक्षा जास्त येण्याची जी काही फारशी उदाहरणे नसल्याने दिसून येत. मात्र प्रस्तुत प्रकरणाने नुकसानीचे 110%पेक्षा जास्त म्हणजेच बऱ्याच ठिकाणी 200%पेक्षा जास्त असल्याचं दिसतं. आता या संदर्भातील वास्तवाची तपासणी करण्याची आयुक्त कृषी विमा कंपनी यांनी घेतली आहे. तसेच मागील काही वर्षामध्ये च्या तुलनेत अचानक नुकसानीचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण खूप काही मोठ्या प्रमाणावर वाढले. याबाबत कारणं शोधून त्यांची जी काही सुधारात्मक कारवाई करायला पाहिजे असं इथे त्यांनी सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात जो काही आता हा पीक विमा आहे आपला 110%पेक्षा जास्त आहे. बघा, जे काही 80 ते 10 प्रधानमंत्री पीक विमा कंपनीच्या योजनेच्या अंतर्गत जे काही खरीप 2023मधील 80 ते 110 मॉडेलनुसार 80 ते 110 मॉडेलनुसार राज्य शासनाचा जो काही हिस्सा आहे, राज्य शासनाचा हिस्सा 110%पेक्षा जास्त नुकसान झाल्यास आता 181 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची आता दायित्व हे भारतीय राज्य शासनाचं आहे. आणि याच अनुषंगाने हा GR प्रसारित करण्यात आला आहे. जे शेतकरी या मॉडेलनुसार आता पात्र झाले त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे राज्य शासन आता डिपॉझिट करणार आहे मित्रांनो. आणि अगदी आनंदाची बातमी मित्रांनो. आणि आता पुढचा GR देखील तुमच्यापर्यंत लगेच आपण पोहोचवणार आहे. आणि मागचा GR देखील बघा जो काही 417 कोटी रुपयांचा होता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लाईक करायला विसरत नका जा. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.